Hello my dear students, today we are going to discuss about some examples of sp2 hybridization. Last lecture मध्ये आपण एक important type पाहला hybridization चा, तो म्हणजे sp2 hybridization. sp2 hybridization एखादा ॲटम जेव्हा शो करतो तेव्हा कुठल्या कंडिशन मध्ये तो शो करतो, sp2 hybridization कशाला म्हणतात आणि कुठले मॉलिक्युल्स तिथे ते शो करतात हे आपण जे आहे ते लास्ट लेक्चर मध्ये जे आहे ते पाहतो. राइट नाउ इट इज टाइम टू डिस्कस अबाउट सम एग्जांपल्स ऑफ sp2 हायब्रिडायझेशन. काही एग्जांपल्स इथे आपण घेणार आहे, काही कंपाउंड्स जे आहेत ते आपण इथे घेणार आहे आणि ते कंपाउंड कसे फॉर्म झाले बाय यूजिंग sp2 हायब्रिडायझेशन ते आपण इथे पाहणार. That means compound formation अपन पाहणार आहे on the basis of sp2 hybridization. So example number 1 अपन पाहणार आहे, that is formation of ethene molecule. Formation of ethene molecule. Ethene molecule, its formula is C2H4. So C2H4 फॉर्मेशन जे आहे ते आपण पाहणार. ठीक आहे, कुठला कन्सेप्ट यूज करून sp2 हायब्रिडायझेशन. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की sp2 हायब्रिडायझेशन कशाला म्हणतात. ऍक्च्युअली जेव्हा 1s ऑर्बिटल आणि 2p ऑर्बिटल एखाद्या ॲटमचे जे आहे ते तिथे मिक्स करतो, त्यांची रिकास्टिंग होते आणि नवीन 3 हायब्रिड ऑर्बिटल्स जे फॉर्म होतात त्या 3 हायब्रिड ऑर्बिटल्सला आपण म्हणतो sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि जे प्रोसेस तिथे होते त्या प्रोसेसला आपण म्हणतो sp2 हायब्रिडायझेशन. सच टाइप ऑफ हायब्रिडायझेशन is known as sp2 hybridization, in which the new 3 sp2 hybrid orbitals which are formed have same shape and equivalent energies. जे बॉन्ड एंगल तिथे ते शो करतात in between these 3 sp2 hybrid orbitals, that is equals to 120 degree. ठीक आहे. सो हेच आपल्याला इथे जे आहे फॉर्मेशन ऑफ इथिन मॉलिक्यूल मध्ये जे आहे ते पाहायचं. सो इन केस ऑफ इथिन मॉलिक्यूल याचं एक डॅश स्ट्रक्चर आपण जर काढलं तर आपल्याला काय समजते की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 कार्बन ॲटम अँड दे हॅव डबल कोव्हॅलंट बॉन्ड इन बिटवीन. कार्बन कार्बन मध्ये जे आहे ते तिथे डबल बॉन्ड आपल्याला दिसते आणि प्रत्येक कार्बन ॲटम जो आहे तो 2 हायड्रोजन सोबत तिथे कंबाईन झालेला आपल्याला दिसतो. दॅट मीन्स प्रत्येक कार्बन ॲटमने हायड्रोजन सोबत जो आहे तो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो फॉर्म केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. सो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे, दॅट मीन्स सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन तिथे दिसते. देयर आर टोटल 5 सिग्मा बॉन्ड्स, 1 2 3 4 अँड आउट ऑफ दीज 2 the one is sigma bond. म्हणजे टोटल 5 सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते तिथे दिसत आहे आपल्याला. सो सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन कसं होते, कार्बन हायड्रोजन मध्ये, कार्बन कार्बन मध्ये, आणि पाय बॉन्ड कसं होते तिथे, हाऊ पाय बॉन्ड आर फॉर्म इन बिटवीन दीज 2 कार्बन ॲटम. हे आपल्याला जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, sp2 हायब्रिडायझेशन. सोबत कार्बनचं टेट्राव्हॅलंट नेचर जे आहे ते कसं आहे ते सुद्धा आपण sp2 हायब्रिडायझेशन कन्सेप्ट जो आहे तो यूज करून जे आहे ते तिथे पाहू शकतो. सो कार्बन ॲटम जो आहे, प्रत्येक कार्बन ॲटम हा 2 हायड्रोजन सोबत जो आहे तो तिथे बाउंड झालेला आपल्याला दिसतो बाय फॉर्मिंग 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल. ईच कार्बन ॲटम काय करतो, त्याचा एक s ऑर्बिटल आणि 2 p ऑर्बिटल्स जे आहेत ते मिक्स करतो, त्याची रिकास्टिंग होते आणि न्यू 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत ते तिथे फॉर्म होतात. या 3 हायब्रिड ऑर्बिटल्स पैकी एक ऑर्बिटल जो आहे, एक sp2 हायब्रिड ऑर्बिटल एका कार्बन ॲटमचा दुसऱ्या sp2 हायब्रिड ऑर्बिटल सोबत दुसऱ्या कार्बन ॲटमच्या काय करतो, तिथे ओव्हरलॅपिंग करतो आणि सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करतो. रिमेनिंग 2 जे आहेत प्रत्येक कार्बन ॲटमचे ते हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅपिंग तिथे शो करतात आणि तिथे सुद्धा सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होते.
सो कार्बनचा एक s ऑर्बिटल आणि 2 p ऑर्बिटल तिथे मिक्स होतात. याचा अर्थ काय की थर्ड जो p ऑर्बिटल तिथे आहे दॅट इज pz, इट रिमेन्स अनहायब्रिडाइज्ड. It remains unhybridized and it is placed right angle to that sp3 hybrid orbital. So sp2 hybridization यूज करून जे आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे प्रोसेस कशी होते. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय घ्यावं लागेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन ऍट ग्राउंड स्टेट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर पाहिलं GS मीन्स ग्राउंड स्टेट, याला फुल फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता, दॅट इज ग्राउंड स्टेट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं जर पाहिलं सो 1s 2s आणि 2p मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण पाहू. सो इन केस ऑफ कार्बन ऍट ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, आपण डायरेक्टली इथे इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऑर्बिटल मध्ये टाकणार आहे 1 and 2. So 1s2, then 2s2 and 2p2. 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तिथे येतात. सो p subshell get divided into 3p orbitals, that is px, py and pz. So पहिला इलेक्ट्रॉन px मध्ये, सेकंड इलेक्ट्रॉन py मध्ये, and this pz remains vacant. px, py and pz. pz जो आहे तो तिथे vacant दिसतो आपल्याला इन केस ऑफ ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण जर इथे ऑब्झर्व जर केलं तर देयर इज द प्रेझेन्स ऑफ 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कार्बनची जी व्हॅलन्सी आहे ती आहे 4. दॅट मीन्स टेट्रा व्हॅलंट नेचर कार्बन शो करतो. बट ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला टेट्रा व्हॅलंट नेचर जे आहे ते तिथे दिसत नाही. कारण टेट्रा व्हॅलंट म्हणजे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथे असायला पाहिजे होते, जे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जे आहेत ते दिसत नाही. बट कार्बन इथे टेट्रा व्हॅलंट. कार्बन टेट्रा व्हॅलंट कसा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे तर कार्बनच्या एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची. आता कार्बन जो आहे तो केव्हा एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करतो तर जेव्हा कार्बन ऍटम जो आहे तो एनर्जी गेन करतो. इन दॅट केस इट गेट एक्साइटेड. कार्बन जेव्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करतो तेव्हा तो एक्साइट होतो आणि एक्साइट झाल्यानंतर तो त्याचं एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करतो. सो ऍक्च्युअली एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय होते तर ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जर आपण जर पाहिलं तर 2 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतात इन 2s ऑर्बिटल. आउट ऑफ दीज 2 इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन get shifted to pz orbital. So pz orbital मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो शिफ्ट होत आहे ड्यू टू गेनिंग ऑफ एनर्जी बाय कार्बन ऍटम. तो कार्बन जो एक्साइटेड स्टेट मध्ये तिथे गेलेला आहे त्याच्यामुळे काय होते की एक इलेक्ट्रॉन जो आहे 2s मधला तो 2pz मध्ये जो आहे तो शिफ्ट होतो आणि आपल्याला एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटते दॅट इज 1s2. हे तर ऍज इट इज तिथे राहणार आहे 2 इलेक्ट्रॉन. देन हे 2s2 होते इथे राहणार आहे 2s1 कारण एक इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला 2p मध्ये, 2pz मध्ये तो शिफ्ट झाला. सो राईट नाउ 1s2 2s2 2p3 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथे होणार. सो 2p3 मीन्स 2p सबशेल मध्ये 3 जे काही ऑर्बिटल्स तिथे आहेत px, py, pz यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो तिथे डिस्ट्रीब्यूट होतो. 1, 2 जे ऑलरेडी होते आणि 2s मधला हा इलेक्ट्रॉन pz मध्ये आहे. राईट नाउ आता जर आपण इथे ऑब्झर्व केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन तर आपल्याला इथे काय इन्फॉर्मेशन भेटते तर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 1 2 3 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे कार्बन टेट्रा व्हॅलंट आहे हे इथे प्रूव्ह होते. ठीक आहे. सो राईट नाउ फर्स्ट कार्बन ऍटमचं हे एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेकंड कार्बन ऍटम सुद्धा तिथे शो करतो.
तो सुद्धा टेट्रावॅलेंट नेचर जे आहे ते तिथे शो करते. सो आउट ऑफ दीज फोर ऑर्बिटल वन s ऑर्बिटल म्हणजे हा जो 2s ऑर्बिटल आहे तो एक s ऑर्बिटल आणि दोन p ऑर्बिटल px आणि py. These three orbitals get mixed and recast. म्हणजेच काय तर हे तीन ऑर्बिटल जे आहेत ते sp2 हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करतात and there is a formation of three new sp2 hybrid orbitals. तिथे तीन न्यू sp2 हायब्रिड ऑर्बिटल जे आहेत ते आपल्याला भेटतात म्हणजे sp2 हायब्रिडाइज. कार्बन ऍटम जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला काय दिसेल. सो 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ऍज इट इज इन केस ऑफ 1s. Then these three sp2 hybrid orbital which contain single electron here. So 1, 2 and 3. So 1, 2, 3 electron. Now these are termed as sp2 hybrid orbitals. 2s, 2px, 2py. यांना मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला हे तीन sp2 हायब्रिड ऑर्बिटल भेटले ज्यांच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो तिथे आपल्याला प्लेस केलेला दिसतो. This one that means a pure orbital that means which remains unhybridized pz 2pz हा जो ऑर्बिटल आहे हायब्रिडायझेशन मध्ये sp2 हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीये. दॅट मीन्स it remains unhybridized. This is pz orbital. त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन. So this is sp2 hybridized carbon atom. We showed 2 electron in 1s, 3 sp2 hybrid orbital containing 1 electron each, आणि pz unhybridized orbital. This is of first carbon atom. Same like this, it is of second carbon atom. आता हे तर झालं फॉर्मेशन ऑफ 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. आता हे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स जे आहेत हायड्रोजन सोबत कसे बॉन्ड फॉर्मेशन करतात. एक कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत कसं बॉन्ड फॉर्मेशन करते हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ते ऑर्बिटलचं स्ट्रक्चर जे आहे ते ड्रॉ करून तिथे ओव्हरलॅपिंग जी आहे ती शो करावी लागेल. सो right now it is time to see the overlapping of sp2 hybrid orbital of carbon atoms of 2 carbon atoms and s and sp s orbital of hydrogen आणि sp2 hybrid orbital of carbon atom यांची ओव्हरलॅपिंग जी आहे ती कशी होते ते सुद्धा आपल्याला इथे जे आहे ते पाहायचं आहे डायग्रामॅटिकली. सो ओव्हरलॅपिंग जी आहे या हायब्रिड ऑर्बिटल्स मध्ये ती कशी होते. sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे तो sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ सेकंड कार्बन ॲटम सोबत ओव्हरलॅपिंग कशी तिथे शो करते. सिग्मा बॉन्ड तिथे कसा फॉर्म होतो कार्बन कार्बन मध्ये आणि कार्बन हायड्रोजन मध्ये. त्यासोबत पाय बॉन्ड सुद्धा कसा फॉर्म होतो ते आता आपण जे आहे ते पाहणार आहे. सो sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स 3 sp2 hybrid orbital of first carbon atom. हे जर आपण इथे जर काढले so these are sp2 hybrid orbitals of first carbon. 3 sp2 hybrid orbital of first carbon atom. This is C1. First carbon atom जे है sp2 hybrid orbital. First, second, third. असे 3 sp2 hybrid orbitals. So what happened in this case? Actually, first carbon atom चा हा sp2 hybrid orbital जो आहे तो second carbon atom च्या sp2 hybrid orbital सोबत overlapping जी आहे ती इथे शो करतो. And because of such type of overlapping, there is a formation of carbon-carbon sigma bond. इथे कुठला बॉन्ड फॉर्म होतो तर because of axial overlapping of 2
sp2 हायब्रिड ऑर्बिटल. ऍक्सियल ओव्हरलॅपिंग होते C1 चा sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि C2 चा sp2 हायब्रिड ऑर्बिटल यांच्यामध्ये ऍक्सियल ओव्हरलॅपिंग जी आहे ती होताना इथे दिसते. आणि बॉन्ड कुठला फॉर्म होतो तर सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन जे आहे ते ऍक्च्युअली इथे होते. दॅट मीन्स कार्बन कार्बन मध्ये सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म झाला. दिस इज सिग्मा बॉन्ड. दिस इज साइन ऑफ सिग्मा. सो सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन इथे झालं. दॅट मीन्स कार्बन कार्बन मध्ये हा एक बॉन्ड जो आहे तो फॉर्म झाला. ना रिमेनिंग 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ फर्स्ट कार्बन ऍटम जे आहेत ते काय करतात तर इथे हायड्रोजनचा जो s ऑर्बिटल आहे त्याच्यासोबत ओव्हरलॅपिंग करतात. दिस इज s ऑर्बिटल ऑफ फर्स्ट हायड्रोजन ऍटम. दिस वन इज s ऑर्बिटल ऑफ सेकंड हायड्रोजन ऍटम. सो sp2s असं ओव्हरलॅपिंग जे आहे ते इथे होते आणि इथे सुद्धा सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होते. पहा सिग्मा बॉन्ड्स. सिग्मा बॉन्ड्स आर फॉर्म. Sigma bonds in C2H4. So number 1, कार्बन कार्बन मध्ये सिग्मा बॉन्ड जो आहे तो फॉर्म होता है. कुठला ओव्हरलॅपिंग नाही तर sp2 ओव्हरलॅप. sp2 ओव्हरलॅपिंग हा पहिला सिग्मा बॉन्ड. सेकंड सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होता है. सेकंड सिग्मा बॉन्ड जो है इट इज फॉर्म हियर. in between carbon and hydrogen. sp2 hybrid orbital of first carbon atom overlap with s orbital of hydrogen. Like this, 4 sigma bonds are formed by overlapping of total 4 sp2 hybrid orbitals. That means 2 sp2 hybrid orbital of first carbon atom and 2 sp2 hybrid orbital of second carbon atom. 1, 2, 3, 4 overlaps with 4 s orbitals of 4 hydrogen atoms. 4 hydrogen atoms सोबत इथे ओव्हरलॅपिंग होते रिस्पेक्टिव्हली. आणि इथे आपल्याला भेटते sp2 S overlapping में 4 sigma bond and here formation of 1 sigma bond in between carbon and this is in between carbon and hydrogen. Total sigma bond are 5. 5 sigma bonds are formed. ठीक है. So 5 sigma bond जो है इथे form like this. This is sigma bond, this is also sigma bond, this is also sigma bond, this is also sigma bond. So these are sigma bonds. Now, carbon जो है तो टेट्रावैलेंट है. If we observe the structure, प्रत्येक कार्बन एटम ने जे आहे त्याची 3 वॅलन्सी इथे जी आहे ती शो केलेली आहे. बट कार्बन इज टेट्रावैलेंट. दॅट मीन्स एक इलेक्ट्रॉन जो आहे तो अजूनही आपल्याला फ्री तिथे दिसतो. सो एक ऑर्बिटल जो या हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करत नाही आहे दॅट इज पीझेड अनहायब्रिडाइज ऑर्बिटल. तो काय करतो तर पीझेड अनहायब्रिडाइज ऑर्बिटल ऑफ फर्स्ट कार्बन एटम. पीझेड जो आहे तो राईट अँगल मध्ये जो आहे तो इथे प्लेस केलेला आपल्याला दिसतो टू दी sp2 हायब्रिड ऑर्बिटल. सो दिस इज पीझेड ऑर्बिटल ऑफ फर्स्ट कार्बन एटम. And this one is pz orbital of second carbon atom. So pz orbital of first carbon atom, pz orbital of second carbon atom. This is first carbon atom, this is second carbon atom. Overlaps each other laterally. pi bond जेव्हा फॉर्म होतो तेव्हा लॅटरल ओव्हरलॅपिंग होते. म्हणजे ऍक्सिस वर होत नाही तर लॅटरली ओव्हरलॅपिंग होते. So this is lateral overlapping of pz orbital of first carbon atom to the pz orbital of second carbon atom and there is a formation of pi bond. इथे कुठला बॉन्ड फॉर्म होतो तर pi bond जो आहे तो फॉर्म होतो. That means here a complete molecule is formed. कुठला molecule फॉर्म झाला तर C2H4 molecule, that is ethene molecule is formed
on the basis of sp2 hybridization. sp2 hybridization जे आहे ते आपण इथे यूज करून कुठला मॉलिक्यूल फॉर्म केला तर C2H4 मॉलिक्यूल, दॅट मीन्स इथिन मॉलिक्यूल जो आहे तो इथे फॉर्म झालेला आपल्याला दिसतो. सो इथिन मॉलिक्यूल मध्ये टोटली 6 bonds are formed. So 5 sigma bonds and pi bond, that is carbon pi bond जो आहे तो इथे फॉर्म झालेला आपल्याला दिसतो. So 1 pi bond and 5 sigma bond, असे टोटल 6 bonds जे आहेत ते इथे फॉर्म होतात. So right now here this is overall formation of C2H4 molecule. Formation of C2H4 molecule by using sp2 hybridization. असं हे sp2 hybridization जे आपल्याला इथे पाहायला मिळते